नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 8 इंग्लिश यामधील 3.3 ट्रूथ पोयम याचे वॉर्मिंग अप चिटचॅट बघणार आहोत. बघूया फर्स्ट क्वेश्चन. डू वी स्पीक द ट्रूथ ऑल टाइम? म्हणजे नेहमीच आपण सत्य बोलतो का, खरे बोलतो का? तर याचे उत्तर आहे यस. मोस्ट ऑफ द टाइम वी ट्राय टू स्पीक द ट्रूथ बट ॲट अ सर्टन टाइम्स वी डू स्पीक लायजेस. म्हणजे शक्य तितक्या वेळा आपण खरेच बोलण्याचा प्रयत्न करतो, परंतु काही वेळेस आपण खोटे बोलतो. दुसरा क्वेश्चन आहे व्हाय डू वी टेल लायजेस? म्हणजे आपण खोटे का बोलतो? याचे उत्तर आहे या प्रकारे. समटाइम्स वी टेल लायजेस टू हाईड द ट्रूथ आउट ऑफ फिअर. समटाइम्स वी ऑल्सो टेल लाईज टू प्रेज समवन. म्हणजे या ठिकाणी याचा अर्थ आहे आपण कधी कधी खोटे बोलतो कारण आपल्याला सत्य बाहेर पडण्याची भीती वाटते, किंवा आपण कधीतरी खोटे बोलतो कारण आपल्याला कोणाचे तरी कौतुक करायचे असते. पुढचा क्वेश्चन बघणार आहोत. थर्ड क्वेश्चन आहे हाऊ कॅन वर्ड्स हर्ट समवन? म्हणजे शब्द काही जणांना कशा प्रकारे दुखावू शकतात? याचे उत्तर आहे या प्रकारे. वर्ड्स दॅट वी यूज हर्ट समवन्स इमोशन इफ दे आर नॉट यूज केअरफुली. म्हणजे शब्द जे असतात ते कोणाच्या तरी भावनांना दुखावू शकतात कारण जर आपण ते शब्द केअरफुली काळजीपूर्वक जर वापरले नाहीत तर. पुढचा क्वेश्चन आहे व्हाय शूड वी टेक केअर ऑफ यूजिंग प्रॉपर वर्ड्स व्हाईल स्पीकिंग? म्हणजे बोलताना आपण योग्य त्याच शब्दांचा वापर करण्याची काळजी का घेतली पाहिजे? याचा आन्सर आहे या प्रकारे. वर्ड्स नॉट यूज प्रॉपरली मे हर्ट अदर पर्सन्स सेंटिमेंट्स इमोशन्स. टू अवॉइड सच ए सिच्युएशन वी शूड टेक केअर ऑफ ओनली यूजिंग प्रॉपर वर्ड्स व्हाईल स्पीकिंग. म्हणजे शब्दांचा जर आपण योग्य वापर केला नाही तर इतर लोकांच्या भावना ह्या दुखावल्या जाऊ शकतात, त्यांचे इमोशन्स दुखावले जाऊ शकतात. अशा प्रकारचे सिच्युएशन टाळण्यासाठी आपण नेहमी बोलताना शब्द काळजीपूर्वक वापरले पाहिजे. ही गोष्ट येथे खूप महत्त्वाची आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत. हाऊ डू वी ब्रेक रिलेशनशिप? म्हणजे एखादं जे रिलेशन आहे आपण कशा प्रकारे ब्रेक करतो? वी ब्रेक रिलेशनशिप बाय यूजिंग वर्ड्स टू ईच अदर. समटाइम्स वी ऑल्सो ब्रेक इट बाय टेलिंग लायजेस बाय हर्टिंग इमोशन्स अँड समटाइम्स ऑफ अवर लव्ड वन्स. म्हणजे आपण जे नाते आहे कधीतरी योग्य त्या शब्दांचा वापर न केल्यामुळे आपण ते रिलेशनशिप तोडतो. कधी कधी आपण खोटे बोलून सुद्धा ते नाते तोडतो, किंवा इतरांच्या भावना दुखावून आपले जे जवळची व्यक्ती आहे, आपण ज्या व्यक्तीवर खूप मनापासून प्रेम करतो त्या व्यक्तींना दुखवून आपण ते रिलेशनशिप ब्रेक करू शकतो. पुढचा क्वेश्चन बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 1 त्यातील ए दिला आहे राईट डाऊन 5 थिंग्स दॅट मेक यू व्हेरी हॅपी. म्हणजे अशा 5 गोष्टी लिहायच्या आहे की ज्या गोष्टींमुळे तुम्ही खूप आनंदी झाला आहात. या ठिकाणी एक एक्झाम्पल दिला आहे अवर टीम विन्स द मॅच. म्हणजे आमची जी टीम होती ती मॅच जिंकली. या प्रकारचे हॅप्पी झालेले सेंटेन्स आपल्याला लिहायचे आहे. फॉर एक्झाम्पल या प्रकारे बघा. फर्स्ट सेंटेन्स आहे व्हेन आय गेट गिफ्ट फ्रॉम समवन. जेव्हा मला एखाद्याकडून बक्षीस मिळतं, गिफ्ट मिळतं, तेव्हा मी खूप हॅप्पी होते. दुसरं व्हेन आय गो फॉर आउटिंग विथ फॅमिली अँड फ्रेंड्स. म्हणजे जेव्हा मी माझ्या मित्रांसोबत, माझ्या फॅमिलीसोबत बाहेर फिरायला जाते तेव्हा मी खूप हॅप्पी होते. तिसरं व्हेन टीचर प्रेझेस इन द क्लास. तेव्हा टीचर माझी क्लासमध्ये खूप कौतुक करतात, स्तुती करतात, तेव्हा मी खूप हॅप्पी होते. पुढचं व्हेन आय पार्टिसिपेट इन एनी कॉम्पिटिशन. जेव्हा मी एखाद्या स्पर्धेमध्ये भाग घेते तेव्हा मी खूप हॅप्पी होते. पुढचं व्हेन माय पॅरेंट्स फुलफिल माय डिमांड्स. जेव्हा माझे पॅरेंट्स जे आहे ते माझ्या ज्या डिमांड्स आहेत त्या फुलफिल करतात तेव्हा मी खूप हॅप्पी होते. पुढचा क्वेश्चन बघणार आहोत.
बी दिला आहे त्यातील राईट डाऊन 5 थिंग्स दॅट आर हार्ड टू फॉरगेट बिकॉज दे हॅड अपसेट यू ग्रेटली. बघा आता अशा 5 गोष्टी लिहायच्या आहे की ज्या 5 गोष्टींमुळे त्या 5 गोष्टी तुम्ही कधीही विसरू शकत नाही, कारण त्यांच्यामुळे तुम्ही खूप अस्वस्थ झालेले असता, अपसेट झालेले असता. फॉर एक्झाम्पल, माय बेस्ट फ्रेंड कॉरल विथ मी. जेव्हा माझी खूप अतिशय जवळची व्यक्ती माझ्यासोबत भांडण करते, माझी जी फ्रेंड आहे ती माझ्यासोबत भांडण करते, तेव्हा मी ती गोष्ट कधीच विसरू शकत नाही, तेव्हा मी खूप अपसेट झालेली असते. याच प्रकारचे 5 सेंटेन्स आपल्याला लिहायचे आहे. फर्स्ट सेंटेन्स पहिलं वाक्य आहे, माय मॅथ्स टीचर स्कोल्डेड मी इन फ्रंट ऑफ द क्लास. माझ्या मॅथ्सच्या टीचरने जेव्हा मला मारलं, सर्व क्लासच्या समोर मारलं, तेव्हा ती गोष्ट मी कधीही विसरू शकत नाही. दुसरं, माय ग्रँडमदर्स डेथ. माझ्या आजीची मृत्यू, म्हणजे माझी आजी जेव्हा वारली ती गोष्ट मी कधीही विसरू शकत नाही. पुढची गोष्ट आहे या प्रकारे, माय फ्रेंड इन्सल्टेड मी ॲट हिज बर्थडे पार्टी इन फ्रंट ऑफ द अदर फ्रेंड्स. जेव्हा माझ्या मैत्रिणीने तिच्या बर्थडे पार्टीच्या दिवशी इतरांसमोर माझा अपमान केला, ती गोष्ट मी कधीही विसरू शकत नाही. पुढचं, ऑन माय वे टू स्कूल वन्स आय सॉ सम पीपल वेअर बीटिंग द डॉग विथ स्टिक्स. जेव्हा मी माझ्या स्कूलवरून रिटर्न येत होते किंवा माझ्या शाळेच्या रस्त्यावरती एकदा जेव्हा लोक एका कुत्र्याला काड्यांनी मारत होते, ती गोष्ट मी कधीही विसरू शकत नाही. आणि पुढची गोष्ट आहे, व्हेन आय फेल्ड इन मॅथ्स फॉर द फर्स्ट टाईम. जेव्हा मी मॅथ्समध्ये फर्स्ट टाईम फेल झाले, ती गोष्ट मी कधीही विसरू शकत नाही. अशा प्रकारची सेंटेन्स आपण लिहू शकतो. या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला जर सेंटेन्सेस अजून येत असतील तर तुम्ही ती सुद्धा वाक्ये लिहू शकता. पुढचा क्वेश्चन बघणार आहोत. सेकंड क्वेश्चन आहे, रायमिंग स्कीम इज अ पॅटर्न ऑफ लाईन्स दॅट राइम्स अदर लाईन्स इन द स्टांजा ऑफ अ पोयम. This pattern of rhyming words can be referred to by using letters of alphabet to indicate that lines are rhymes. बघा, पोयममध्ये सुद्धा रायमिंग स्कीम आलेली असते. पोयममध्ये सुद्धा काही रायमिंग वर्ड्स आलेले असतात. त्या रायमिंग वर्ड्सचं व्यवस्थित आपल्याला ते रायमिंग वर्ड्स शोधून नंतर त्याची आपल्याला रायमिंग स्कीम लिहिता येते. बघा, आता या ठिकाणी पुढचं दिलं आहे. फॉर एक्झाम्पल, द फर्स्ट स्टॅन्झा ऑफ द पोयम द रायमिंग स्कीम इज AB. म्हणजे या ठिकाणी जी पोयम दिलेली आहे द ट्रूथ, या पोयममध्ये रायमिंग स्कीम कोणती आलेली आहे तर AB ही रायमिंग स्कीम आहे. अशा प्रकारे आज आपण 3.3 पोयम ट्रूथ या पोयमचं वॉर्मिंग अप आणि चिटचॅट पाहिलेलं आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.